माझं कसं माहिती आहे का, मला पहिल्यापासून अंडीची खूप आवड आहे आणि पहिल्याच्या सगळ्यात आधी येऊन मॅट लावायचं, सगळ्याचं प्रिपरेशन करणं ते मला खूप आवडतं, मनापासून आवडतं. म्हणजे मला घरातले खूप फोर्स करतो की नको जाऊ नको जाऊ, पण अंडीशिवाय राहू शकत नाही असं वाटतं कधी कधी. म्हणजे अंडीला खूप मिस करतो, तर त्या पर्याला पण माहिती असेल की तुम्ही प्रायोरिटी कोणाला देताय. तुम्ही जे आयोजक म्हणून तुम्ही दहीहंडीचा दहीहंडीचे आयोजन करता ते दहीहंडीच्या थर लागण्यासाठी करता ना. मग ते मुलं असतात तासन तास दीड 2 तास उभे ताटकळत उभे असतात, त्यांच्यामध्ये त्यांची अर्धी एनर्जी वेस्ट होते. तुम्ही काही लिमिटेड टायमिंगमध्ये तुम्ही तो कार्यक्रम करून तुम्ही लगेच प्रायोरिटी दिली पाहिजे अंडीच्या मुलांना थर लावण्यासाठी. पण तसं होत नाही, 1.5 तासात त्यामुळे मुलांची एनर्जी वेस्ट होते. आणि ज्या वेळेला मंडळ ते ट्राय लावायला जातो ते कधी कधी त्यांच्या ट्राय सक्सेस होत नाही, कारण का त्यांची ऑलरेडी एनर्जी गेलेली असते. माझं म्हणणं एवढंच आयोजकांना की तुम्ही हे असे प्रोग्राम ठेवतात नाचण्याचे, हे ॲक्च्युली चुकीच्या गोष्टी आहेत. नाचण्याच्या प्रोग्रामपेक्षा तुम्ही नॉर्मल काहीतरी ठेवा, जेणेकरून टायमिंग वाचला पाहिजे, मुलांना ताटकळ राहायला नाही पाहिजे. गोविंदा आला रे आला. तर मी आता आलोय अंधेरीचा राजा म्हणून ओळख आहे. का अंधेरीचा राजा? तर 9 थराचा विक्रम करणारा अंधेरी मधला एकमेव गोविंदा आहे. अखिल मालपा 1 2 3 गोविंदा पथक हा एकमेव गोविंदा आहे अंधेरीमध्ये 9 थर असणारा. आणि प्रो गोविंदामध्ये पण धडक मारले. प्रो गोविंदामध्ये आपलं यश दाखवून देणार आहे आणि त्यांचं नाव बँगलोर ब्लेझर्स नावाने आहे. गोविंदा आला रे. मुंबईचा अंधेरीचा राजा आणि प्रो गोविंदा लीग मधील बँगलोर ब्लेझर्सची येलो आर्मी हे आहे अखिल मालपा डोंगरी गोविंदा पथक. आज सत्यनारायण पूजा आणि गोविंदा टी शर्ट ओपनिंग निमित्त त्यांच्या मैदानावर जाण्याची संधी मिळाली आणि तिथे पाहायला मिळणार आहे कडक असा या गोविंदाचा सराव. कडक मेहनत, शिस्त, जोश, उत्साह हा अंधेरीचा राजा बँगलोर ब्लेझर्सची येलो आर्मी यंदाच्या प्रो गोविंदा आणि दहीहंडीमध्ये त्यांची धमक दिसणार आहे. तर चला पाहूयात त्यांचा सराव. नऊ थराची दमदार कामगिरी करणाऱ्या या पथकाने प्रो गोविंदा लीग मध्ये सेशन 4 साठी पुन्हा एकदा कंबर कसली आहे. गणपती बाप्पा 15 16 17 18 19 20 21 22 23 24 25 तयारी चांगलीच आहे. चाललाय प्रयत्न.
यशस्वीरित्या यावर्षी लावू आपण. प्रो मध्ये प्रयत्न चांगले चालले आहेत, पोरांची मेहनत चालली आहे. यावेळेला पण आम्ही दाखवून देऊ. अखिल मालपा डोंगरी 1 नंबर 2 नंबर 3 नंबर बेस्ट देऊ आमचा. गोविंदा आला रे. आला. मंडळाचे होणार की धीरज देसाई साहेबांनी आमच्या या कार्यक्रमाला सदिच्छा भेट दिल्याबद्दल अखिल मालकाडंगरी 1-2-3 मित्रमंडळ गोविंदाबद्दल त्यांचा अत्यंत आभारी आहे. गोवा सरप्राईजचे मोहित सर यांनी सदिच्छा भेट दिल्याबद्दल आमच्या मंडळाचे श्री सुशांत देसाई तसेच साईराज साताडेकर मोहित सरांना छोटासा सन्मान चिन्ह देऊन सत्कार करतील. आणि बेंगळुरूची भेट झालेली आता इथे. माझ्यासोबत गोवा सरपंच आहे आणि त्यांना प्रो गोविंदाच्या शुभेच्छा होत आहे. गोविंदा आला रे. क्या बात आहे. वा बघा जिद्दीचा गोविंदा अखिल मालपा डोंगरी 1-2-3 कडक शिस्तीत बघा बाप्पाच्या जय घोषात. वा महादेव महादेव. वा वा क्या बात है. वाह वाह क्या बात आहे. पुन्हा एकदा सज्ज झालेला आहे अखिल मालपा 1-2-3 मित्रमंडळ गोविंदा पथक अंधेरीचा राजा. क्या बात है. क्या बात आहे. आणि अशा प्रकारे क्या बात आहे बघितलात. आणि सुरक्षितरित्या उतरलेले आहेत. क्या बात है क्या बात है. मेहनत केली ना मार पण लागला ताकद पण ठेवायची ना आणि खचून जायचं नाही. मी पहिलाच बोललो होतो लक्षात का. संकट येतात संकटाला सामना करायचा कळलं. लक्षात ठेवायचं घाबरायचं नाही जरा पण. नाही लागले उद्या लावू आपण. पुन्हा लावायचे पण लावायचे. लावणार ना. परवा प्रो आहे. एवढी मेहनत केली आहे ती प्रो मध्ये दिसली पाहिजे ना. थोडी पण मिस्टेक नाही. प्रोला पण मेहनत केली ती पण दिसली पाहिजे. कळतं सगळं ना. जीव तयार आहे तुमच्यासाठी. जगतो ना कुणाच्या प्रभावाने जगतो ना कुणाच्या अभावाने जगतो ना कुणाच्या प्रभावाने जगतो. अरे जिंदगी अखिलची आहे म्हणून आज आम्ही अखिलचा गोविंदा म्हणून ओळखतो. सर हा नवथर मारणारा अंधेरीचा एकमेव मंडळ आहे आणि माझी एकट्याची नाही पूर्ण अंधेरीकरांची नजर हा मंडळावर असते की हा मंडळ कारण मोठं मंडळ आहे
आणि एकमेव मंडळ जे अंधेरीचे नाव पूर्ण मुंबई गेल्यावेळी रोशन केलं होतं. तुमच्या सर्वांच्या मनापासून आभार मानतो. असं ह्यावेळी करा, सगळ्यांना शुभेच्छा तुमच्या मध्ये राहील. आणि काका मन आणि धनाने तुमच्या बरोबर आयुष्यभर राहील. हारना जीतना इट्स डेफिनेटली पार्ट ऑफ द गेम और हम जीतने के लिए खेलते हैं, सब जानते हैं. लेकिन 25th हम सब आपको वहां देखने के लिए बहुत बेसब्री से मेरी टीम इंतजार कर रही है एंड पूरा इंडिया इंतजार कर रहा है. मुझे पता है हमारे ओपोनेंट भी शायद से यहीं कहीं है, गोवा सर्फर्स वाले आए हैं. गए हमको उनसे भी सीखना चाहिए, उनकी भी बहुत अच्छी गेम है और हर टीम से सीखना चाहिए. मैं यही कहूंगा. ऑल द बेस्ट. सी यू ऑन 25th. आता टी शर्टची ओपनिंग होणार आहे. टी शर्टची ओपनिंग होते. जळायला आग म्हणतात, जळायला आग म्हणतात, विझवायला राख म्हणतात. जळायला आग म्हणतात, विझवायला राख म्हणतात. अरे म्हणून अंधेरीच्या गोविंदाला अंधेरीचा राजा म्हणतात. आपल्याबरोबर अखिल मालपा डोंगरी 1 नंबर 2 नंबर 3 नंबर मित्रमंडळ गोविंद पथकाचे प्रशिक्षक आहेत. सर, थोडक्यात तुम्हाला विचारेन की या वर्षाचा तुमचा काय संकल्प आहे? या वर्षाचा आमचा संकल्प आहे की जे गेल्या वेळेला आम्ही 9 थर लावून सरावालाच लावले, आम्ही 9 थर लावून उतरवले. जेव्हा प्रो गोविंदा आम्ही जेव्हा काही कारणामुळे म्हणजे मार्काने आम्ही कमी पडले त्यावेळेला आम्ही बाहेर आलो आणि त्याच दिवशी आम्ही 9 थर मैदानात सरावाला लावले. गेल्या वेळेला आम्ही सराव लावून उतरलो. आम्ही दहीहंडीच्या काळात आम्ही 5 ते 7 ट्राय मारल्या, त्याच्यामधले आमच्या 3 ट्राय सक्सेस झाल्या आणि काही ट्राय थोड्या याच्यासाठी गेल्या. पण आता ह्या वेळेला आमचा सराव असा आहे की आम्हाला 9 थर लावून पूर्ण 0% इंजुरी ठेवायची यावर्षी. त्याचा सराव चालू आहे. थोडा मार तर लागतो मुलांना, पण आम्ही सराव त्या प्रकारे चालू आहे. आता कसं आहे की 8 थर आले. 8 थरावरून आता 9 थराला कॉम्पिटिशन आलेली आहे आणि 10 थराला तर आलेलेच आहे. तर जे 8 थर लावतात, 9 थर लावतात, त्यांना सराव कसा करावा याबाबत तुम्ही काय मार्गदर्शन करा? 8 थर लावतात, 9 थर लावतात. मी एवढंच सांगेन की रेग्युलर जी मुलं प्रॅक्टिस वेळेवर आली पाहिजे. मुळात वेळेला महत्त्व देणं गरजेचं आहे आणि रोज वॉर्मअप होणं गरजेचं आहे. निदान अर्धा ते पाऊण तास बॉडीची पूर्ण मुवमेंट, रिलॅक्सेशन पाहिजे त्याला. बॉडीला जे आपल्या नसा बिसा हे असतात त्याला पूर्ण रिलॅक्स पाहिजे आणि वॉर्मअप सर्वात महत्त्वाचं आहे. तेव्हा तुमच्या या सगळ्या गोष्टी सक्सेस होऊ शकतात आणि आपले प्रयत्न जे आपण करू थंडीच्या वेळेला किंवा सरावाला आपण त्या वॉर्मअपमुळेच सक्सेस होण्याचा चान्सेस आहेत. त्यामुळे सगळ्या मंडळांना पण माझं एकच सांगेन, जेव्हा सराव सुरू होतो त्याच्या अगोदर अर्धा एक पाऊण तास सराव वॉर्मअप करणं गरजेचं आहे. प्रो गोविंदा मुळात हा 4था सीझन आहे, पण माझं मंडळ हे 2रं वर्ष आहे. कारण का पहिल्या 2 सीझनमध्ये आम्ही नव्हतो. आमचा गेल्या वर्षी फर्स्ट राऊंड आमचा होता. त्यावेळेला आम्ही पहिल्या 7 मध्ये आलो, 8 मध्ये आलो. त्याच्यामुळे 7वा नंबर आमचा होता. त्याच्या थोड्याशा काही कारणामध्ये, काही मार्कांमुळे आम्ही थोडा वायपआउट झालो. त्याच्यानंतर हे वर्ष आम्हाला पण आमचं खूप महत्त्वाचं. आम्ही जास्त वेळेला या वर्षी प्रामाणिकपणे सांगतो, मी गेल्या वेळेला जास्त आमचे 9 थर जे आमची स्वप्नपूर्ती होती त्याच्यावर फोकस दिला होता. त्याच्यामुळे आमचे 9 थर सक्सेस जागेवर झाले. ह्या वर्षी आम्ही प्रोला प्राधान्य दिले. कारण का प्रोला आता आमचं जे स्वप्नपूर्ती होतं 9 थराचं ते गेल्या वर्षीच झालं. आता आम्हाला आमचा फोकस आहे 9 थराचा.
प्रोचा, तो प्रोचा आम्हाला त्याच्यामध्ये जितका आता आमचे ओनर पण येऊन गेले, तुम्ही बघितले असाल, ते जेठाने म्हणून ओनर आहेत, ते पण येले, त्यांचा पण आम्हाला सपोर्ट आहे. मुलांना नाश्ता किट पासून जे काय लागतं त्या सगळ्या गोष्टी आम्हाला पुरवतात. आता आमचा फोकस प्रोवर आहे जास्त, पण आमची प्रॅक्टिस जास्त प्रोला झालेली आहे, प्रोसाठी झालेली आहे. आमच्या मेन ट्राय जे आहेत ना ते आम्ही खूप कमी वेळात लावले आहेत. 9ची पण त्या दिवशी आम्ही गेल्या सॅटर्डेला आम्ही 9 तर लावले की पहिलं प्रायोरिटी कोणाला द्यायची आहे. यावर्षी मी सांगतो ना, यावर्षी प्रायोरिटी आम्ही प्रोला दिली आहे. त्याच्यानंतर सेकंड प्रायोरिटी आमची 9ची आमची रेग्युलर आहे तिला दिलेली आहे. आता यावेळेला आम्ही प्रायोरिटी प्रोला दिलेली आहे. चॅलेंजेस खूप होते, गेल्या वर्षी खूप चॅलेंजेस, पण आम्ही आमचा 2 महिन्यापूर्वी सराव चालू असतो तो. त्याच्यामुळे जे पहिली 1 महिना पूर्ण टॉपर पासूनचे तो सराव होतो आणि नंतर उरलेला 1 महिना आमचा जो बेस पासून ती आमची, त्याच्यामध्ये पण आमच्या किती वेळा ट्राय पडलेल्या पण आहेत. मुलांना मार पण लागतं, पण तेवढ्यापुरती मोठी इंजुरी व्हायला दिलेली नाही आतापर्यंत. स्वामींच्या कृपेने तसं काही घडलेलं नाही आणि घडू पण नाही. तर आम्ही कमी 0% इंजुरीमध्येच चालतोय आणि आम्हाला चॅलेंज भरपूर. आता या वर्षी जास्त चॅलेंजेस याच्यासाठी येत आहेत की प्रोला आम्ही जास्त पुढे महत्व दिलंय आणि थोडं आमच्या मेन ट्रायला थोडा मी, त्याच्यामुळे आता आम्हाला खूप त्रास होणार आहे या गोष्टीचा, पण तरी पण आम्ही तयार आहोत या गोष्टीसाठी. मध्ये नियम चेंज होतात, दरवर्षी नवीन नियम येतात, त्यामुळे काय समस्या नाही, भरपूर. मी आता माझा कॅप्टन आहे रुपेश म्हणून आमच्या मंडळ टीमचा या बँगलोर ब्लेझरचा, तर त्याला सगळ्या गोष्टी माहित आहेत. पण मुळात ना ह्या लोकांनी खूप चेंजेस केले आहेत आणि खूप चॅलेंजेस आहेत या प्रोमध्ये. ह्यावेळेला खूप चॅलेंजेस आहेत. त्यांचे जे नियम त्यांनी लावलेले आहेत त्या खूप प्रकारे खूप कठीण. ज्या प्रकारे त्या लोकांना जे नियम पाहिजे, ज्या प्रकारे त्या ठरं लावलेल्या आहेत टायमिंग मध्ये, ह्या गोष्टी खूप आहेत. आता 16 संघ आहेत, 16 मधले नेमके काही संघ आहेत ते फुल्ली प्रिपेअर्ड आहेत, काही संघ तेवढ्यापर्यंत त्यांना जे पाहिजे. आणि मुळात 14 वर्षाचा मुलगा व टॉपरला, आणि आता ही जे मध्ये 8 थराची लावायची आहे त्याला टॉपरला 14 वर्षाचा पाहिजे. म्हणजे विचार करा किती मोठे चॅलेंजेस मंडळाला. दहीहंडीच्या वेळेला मागच्या वेळेला तुम्ही 9 थराचा धमाका दाखवला होता आणि गेल्या वर्षी पाऊस प्रचंड होता आणि आपण तिथे गेलो आणि आयोजकांकडे गाणी लावणं, इतर सगळं म्हणजे त्याच्यामुळे कसं आहे की गोविंदा रखडलेला असतो, त्याच्यामुळे तो जोश उत्साह थोडासा असतो. पण आपल्या त्याच्यामध्ये जो हे केला तर त्या आयोजकांना तुम्ही काय सांगा? नाही, मी मगाशी पण बोललो होतो की माझा एका आयोजक होतो, एक खूप वर्षापूर्वी माझ्या आयोजकांवर वाद पण झाला, भांडणं पण झाली या गोष्टीवरनं की तुम्ही प्रायोरिटी कोणाला देताय. तुम्ही जे आयोजक म्हणून तुम्ही दहीहंडीचा दहीहंडीचे आयोजन करता ते दहीहंडीच्या थर लागण्यासाठी करता ना. मग ते जी मुलं असतात तासन तास 1.5 2 तास उभे ताटकळत उभे असतात, त्यांच्यामध्ये त्यांची अर्धी एनर्जी वेस्ट होते. तुम्ही काही लिमिटेड टायमिंग मध्ये तुम्ही तो कार्यक्रम करून तुम्ही लगेच प्रायोरिटी दिली पाहिजे हंडीच्या मुलांना थर लावण्यासाठी, पण तसं होत नाही. 1.5 तास असतात, त्यामुळे मुलांची एनर्जी वेस्ट होते. आणि ज्या वेळेला मंडळ ते ट्राय लावायला जातो ते कधी त्यांच्या ट्राय सक्सेस होत नाही, कारण का त्यांची ऑलरेडी एनर्जी गेलेली असते. माझं म्हणणं एवढंच आयोजकांना की तुम्ही हे असे प्रोग्राम ठेवतात नाचण्याचे, हे ऍक्च्युली चुकीच्या गोष्टी आहेत. नाचण्याच्या प्रोग्रामपेक्षा तुम्ही नॉर्मल काहीतरी ठेवा, जेणेकरून टायमिंग वाचला पाहिजे, मुलांना ताटकळ राहायला नाही पाहिजे. नाही, बऱ्याच मंडळी 9 थर लावले. मुळात ना माझ्या मंडळाला बऱ्याच लोकांनी अपेक्षा तेव्हा होत्या. मी 2008ला आमचे पहिले 8 लागले. त्याच्यानंतर 2009ला आम्ही एक 8-9ची ट्राय मारली सुद्धा होती, ती थोडक्यासाठी हुकली. त्याच्यानंतर मग ते हळूहळू थोडं पिरियड नंतर कोविड आला, त्या सगळ्या गोष्टीमुळे परत केस टाकल्या कोणी 14 वर्षाच्या अंडर ते, त्याच्यामुळे तर सगळ्याच मंडळांना तो नुकसान झालाय. मग ती नुकसान भरपाई आम्ही नंतर पुन्हा भरून काढली आणि गेल्या वर्षी आम्ही ठरवलेलं होतं की आम्हाला कशाही करून 9 थर लावायचीच आहेत आणि ते आम्ही सक्सेस केले. 9 थर म्हटलं की 4 एक्के आलेच, 3 एक्के तर आता नाही, 4 एक्केवरती झाला. काय ठराविकच मंडळ आहे 4 एक्केवर, 4 एक्क्यावर 9ची सक्सेस आहे. आणि जर तो 3 एक्क्यावर लावतो तर समजून जावं तिथे 10 लावायला कधी वेळ नाही लागणार. त्या 4 एक्केसाठी सरावासाठी जे इतर मंडळ आहेत त्यांना काय सल्ले द्या की 4 एक्के कसे करायचे? 4 एक्क्यासाठी तुम्हाला मुळात लवकर प्रॅक्टिस, 2 महिने त्याच्यासाठी बोलतो, 2 महिने अगोदर प्रॅक्टिस त्याच्यासाठी होते. कारण का हे चौबल एक्का उभं राहणं हे तर मैदानात ग्राउंडला लेवून उभं राहणं खूप सोपं आहे. पण ज्या वेळेला तो 4 तर वर जातो त्यामुळे खूप कठीण परिस्थिती आहे. तो बॅलन्सिंग असणं गरजेचं आहे. मुळात काही इंजुरी नाही झाली पाहिजे, या सगळं बॅलन्स ठेवणं गरजेचं आहे. मुळात म्हणून बोलतो 2 महिने प्रॅक्टिस, असं नाही की महिन्याभरात प्रॅक्टिस केली ते सक्सेस होणं सोपं नाही या गोष्टी. धन्यवाद. प्रो गोविंदासाठी शुभेच्छा. तसं दहीहंडीमध्ये पण तुमचे 9 तर लागतीलच आणि उतरवणारच, आणि दुसराही आम्हाला वेगळा बघायला भेटेल अशी अपेक्षा करतो. तुम्हाला पुन्हा एकदा शुभेच्छा. धन्यवाद.
तर हा गोविंदा विरारवरून येतो. हा, तुझं नाव काय? अनंत रमेश चव्हाण. रोज विरारला हो, शेवटची ट्रेन पकडून शेवटची किंवा त्याच्या आधीची एक तास, दोन अडीच वाजता कामाला कुठे? रामन. सकाळी 6ची ड्युटी, 8-8:30ची ड्युटी. आणि मग तुला पोचायला किती वेळ लागतो? पोचायला आता विरारला माझं 1 तास जातोच. 1 तास जातो. बघा, म्हणजे रात्री 2-3च्या दरम्यान तू पोचत असशील ना? बघा, नंतर सकाळी परत कामावर जाणं, हेच गोविंदाचं प्रेम असते, उत्साह असते. आणि गोविंदाचा आला ना की शाळेचा पहिला दिवस तसं तुला आठवतं ना? हो, मी त्याला रडलोय मी अक्षरशः. क्या 1 बात वर्ष मी हंडीला नव्हतो. हेच खरं गोविंदाचं प्रेम आहे. बघितलं ना, गोविंदासाठी राहू शकत नाही. गोविंद आपलं पहिलं प्रेम आहे. हो, बरोबर ना? नक्की. हा? आता मला एक सांग, तू कुठे असतोस? कुठच्या घराला असतोस? मी 6च्या बेसला असतो. 6च्या बेसला असतो. तुझं आता 6च्या बेसला असतो ना, तुझं एक स्वप्न काय की म्हणजे काही जणांचं स्वप्न असतं की मी वरती टॉपला असावं, नाही. काही जणांचं असं. तर तुझं काय स्वप्न असं म्हणजे एक कसं काय, असं माझं असं कसं आहे, आमचा कोच जसं सांगेल त्या ठिकाणी राहण्याची हिंमत ठरवली. नाही म्हणजे अशी एक इच्छा असते मनातली की मी बाबा टॉपला असेल असेल. आता राहू शकत नाही पण आपण एक इच्छा प्रकट करू शकतो. तशी इच्छा नाही, प्रकट नाही, कर. आम्ही सध्या 6मध्येच ठीक आहे. ठीक आहे, ठीक आहे. असाच हा गोविंदा आहे, गोविंदा प्रेमी आहे. गोविंदा आला रे. आला. चल, धन्यवाद. हो, चल, धन्यवाद. गोविंदा आला रे. पाहिलं ना, सगळे एकदम आता जेवण झालेलं आहे आणि जोश आहे, उत्साह आलेला आहे. आणि आता पुढच्या याला प्रोच्या तयारीला लागला, कारण 2च दिवसावर प्रो आलेला आहे. त्याची तयारी आहे, त्याचा जोश उत्साह घेऊन ते येणार आहेत आणि प्रो मध्ये आपला यशस्वी धमक दाखवणार आहेत. ना, अंधेरीचा राजाचा कडक असा सराव होता आणि त्यांचं टी शर्टचं ओपनिंगही झालं. आणि इथले जे आमदार आहेत त्यांनी त्याच्या एन्जॉयमध्ये इथे नाचत गाचत स्वागत केलं होतं, जल्लोष केला होता. आणि त्यांचं स्वप्नपूर्ती आहे प्रो गोविंदाचं. प्रो गोविंदाला ते यश गाजवणारच आहेत. तसंच येणाऱ्या दहींडे ते यश गाजवणार आहेत. त्यांचं 9 थराचा जर गेल्या वर्षी धमाका लावला होता, ह्या वर्षी पण दहीहंडी धमाका असणार आहे. तसंच प्रो गोविंदामध्ये पण धमाका असणार आहे. गोविंदा आला रे. ही व्हिडिओ लाईक करा, शेअर करा, कमेंट करा आणि कमेंटमध्ये गोविंदा आला रे आला नक्की करा. आणि या अखिल मालपा डोंगरी नंबर 1, 2, 3 गोविंदा पथकाला शुभेच्छा द्या. गोविंदा आला रे आला.